माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट प्रस्तुत. नमस्कार. वेल्डिंग इलेक्ट्रोड कधी पाहिलाय? त्यावर ना काही आकडे आणि अक्षरं लिहिलेली असतात. पहिल्यांदा बघितल्यावर असं वाटतं की ही नक्की कुठली तरी गुप्त भाषा आहे. पण खरं तर ही एक खूप महत्त्वाची माहिती असते. तर आज आपण ह्याच कोडचं गूढ उलगडणार आहोत आणि पाहणार आहोत की ही अक्षरं आणि आकडे नक्की काय सांगतात. हो, अगदी हाच प्रश्न. समजा इलेक्ट्रोडवर लिहिलंय E6013. याचा नेमका अर्थ काय? हे काही साधारण आकडे नाहीयेत बरं का. यात लपलेली आहे त्या इलेक्ट्रोडची संपूर्ण ओळख. चला मग शोधून काढूया या कोडचा खरा अर्थ. बरं, हे समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत ते पटकन बघूया. सगळ्यात आधी आपण या इलेक्ट्रोडवरच्या कोडबद्दल थोडं जाणून घेऊया. मग AWS आणि BS या दोन मुख्य सिस्टम्स काय आहेत ते पाहू. आणि शेवटी हे सगळं एकत्र कसं काम करतं आणि ही वेल्डरची एक प्रकारची वैश्विक भाषा कशी बनते हे समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, इलेक्ट्रोडवरचा कोड. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे कोड्स काही उगाच दिलेले नसतात. यामागे एक पक्की सिस्टम आहे, एक स्टँडर्ड आहे, जे वेल्डिंगची गुणवत्ता आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी बनवले गेले. म्हणजे प्रत्येक कोड वेल्डरला त्या इलेक्ट्रोडच्या ताकदीबद्दल आणि वापराविषयी अगदी अचूक माहिती देतो. साधारणपणे जगभरात दोन सिस्टम्स जास्त वापरल्या जातात. एक आहे AWS म्हणजेच अमेरिकन वेल्डिंग सोसायटी स्टँडर्ड आणि दुसरी आहे BS म्हणजे ब्रिटिश स्टँडर्ड. आता आपण या दोन्ही सिस्टम्समध्ये नक्की काय फरक आहे आणि त्या कशा काम करतात ते सविस्तरपणे पाहू. तर मग सुरुवात करूया AWS सिस्टीमने. ही समजायला तुलनेने सोपी आहे. आपण एक खूप कॉमन 4 अंकी कोडचं उदाहरण घेऊन हे समजून घेऊ. हे बघा, आपल्यासमोर आहे E1613 हा कोड. आता यातलं प्रत्येक अक्षर आणि प्रत्येक आकडा काहीतरी सांगतो. चला एक एक करून त्याचा अर्थ काय आहे ते बघूया. सगळ्यात पहिलं अक्षर आहे E म्हणजे इलेक्ट्रोड. सोपा आहे नाही का? हे अक्षर आपल्याला सांगतं की हा एक स्टिक इलेक्ट्रोड आहे जो आर्क वेल्डिंगमध्ये वापरतात. हा झाला या कोडचा पाया. आता E नंतरचे पहिले दोन आकडे बघा. 60. हे आकडे खूप महत्त्वाचे आहेत. ते वेल्डच्या ताकदीबद्दल म्हणजे त्याच्या टेन्साईल स्ट्रेंथबद्दल सांगतात. 60 म्हणजे या इलेक्ट्रोडने केलेला वेल्ड कमीत कमी 60,000 PSI म्हणजे पाऊंड प्रति चौरस इंच इतका ताण सहन करू शकतो. वेल्ड किती मजबूत होईल हे यावरूनच ठरतं. पुढे येतो तिसरा आकडा जो आहे 1. हा आकडा सांगतो वेल्डिंगची पोझिशन. म्हणजे हा इलेक्ट्रोड आपण कोणत्या स्थितीत वापरू शकतो. आडवा, उभा की डोक्यावर म्हणजे ओव्हरहेड. तर 1चा अर्थ होतो ऑल पोझिशन्स. म्हणजे हा इलेक्ट्रोड कोणत्याही स्थितीत वेल्डिंग करण्यासाठी वापरता येतो. आणि आता येतो शेवटचा म्हणजे चौथा आकडा. हा आकडा दोन गोष्टी सांगतो. एक म्हणजे इलेक्ट्रोडवर कोणत्या प्रकारचं फ्लक्स कोटिंग आहे आणि दुसरं म्हणजे कोणता करंट वापरायचा. फ्लक्स म्हणजे ते बाहेरचं केमिकलचं आवरण. आपल्या उदाहरणात 3 आहे, ज्याचा अर्थ होतो टायटेनिया पोटॅशियम कोटिंग. वेल्ड कसा होईल हे बऱ्याच अंशी यावर अवलंबून असतं. तर ही झाली AWS सिस्टम. आता आपण वळूया ब्रिटिश स्टँडर्ड म्हणजेच BS सिस्टीमकडे. ही थोडी वेगळी आहे आणि जास्त सविस्तर माहिती देते. बघूया कशी. बघा, BS सिस्टीमचा कोड AWS पेक्षा जास्त लांब दिसतो, नाही का? याचं कारण असं की तो आपल्याला खूप जास्त माहिती देतो. यात फक्त ताकद आणि पोझिशन नाही, तर कोटिंग, कार्यक्षमता अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात. इथेही E नंतरचे पहिले दोन आकडे ताकदच दाखवतात. पण एक महत्त्वाचा फरक आहे. AWS मध्ये आपण PSI बघितलं, पण इथे एकक आहे N/mm² म्हणजे न्यूटन प्रति चौरस मिलीमीटर. उदाहरणार्थ 51 लिहिलं असेल तर त्याचा अर्थ होतो 510 ते 650 न्यूटन/mm² इतकी ताकद. पोझिशनसाठी इथेही एक आकडा असतो, अगदी AWS सारखाच. पण थांबा, इथले आकडे आणि त्यांचे अर्थ वेगळे आहेत. जसं की इथे 1 म्हणजे ऑल पोझिशन, पण 2 म्हणजे व्हर्टिकल डाऊन सोडून बाकी सगळ्या पोझिशन्स. त्यामुळे कोड नीट वाचणं महत्त्वाचं आहे. आणि हेच BS सिस्टमचं वैशिष्ट्य आहे. ती खूपच जास्त डिटेलमध्ये जाते. म्हणजे कोटिंगचा प्रकार सांगायला एक अक्षर असतं, जसं की R म्हणजे रुटाईल. इलेक्ट्रोडची एफिशियन्सी किती आहे म्हणजे तो किती मेटल जमा करतो तेही आकड्यात सांगतात. इतकंच नाही तर कमी तापमानात त्याची कामगिरी कशी असेल आणि तो हायड्रोजन कंट्रोल्ड आहे की नाही हे सुद्धा कोडमध्येच लिहिलेलं असतं. बरं, आता थिअरी खूप झाली. आत्तापर्यंत जे काही आपण शिकलो ते वापरून काही खऱ्याखुऱ्या उदाहरणांचे कोड्स डिकोड करून बघूया, म्हणजे सगळं नीट लक्षात येईल. चला, हे पहिलं उदाहरण बघा.
E4321R13. आता याला तोडून बघूया. ई म्हणजे कवर्ड इलेक्ट्रोड, 43 झाली त्याची ताकद, 21 इलॉंगेशन आणि इम्पॅक्ट स्ट्रेंथबद्दल सांगतं, म्हणजे तो किती लवचिक आहे आणि आघात किती सहन करू शकतो. आर म्हणजे रुटाईल कोटिंग, 1 म्हणजे ऑल पोझिशन्स आणि 3 आपल्याला करंट आणि व्होल्टेजची माहिती देतो. पाहिलं, प्रत्येक तुकड्याचा एक स्पष्ट अर्थ आहे. आता हे दुसरं उदाहरण EB5426H. इथे ही सुरुवात ईने होते, पण पुढे बी आहे ज्याचा अर्थ होतो बेसिक कोटिंग. 54 ही त्याची ताकद आणि यील्ड स्ट्रेस दाखवते. 26 हे इलॉंगेशन आणि इम्पॅक्टसाठी. आणि सगळ्यात शेवटी ते एच दिसते का? त्याचा अर्थ आहे हा एक हायड्रोजन कंट्रोल्ड इलेक्ट्रोड आहे. तर मग या सगळ्या माहितीचा उपयोग काय? हे कोड्स इतके महत्त्वाचे का आहेत? याचं महत्त्व खूप मोठं आहे, कारण हे कोड्स म्हणजे वेल्डर्ससाठी एक प्रकारची युनिव्हर्सल लँग्वेज आहे, एक जागतिक भाषा. या भाषेमुळे जगात कुठेही बसलेला वेल्डर कोणत्याही कामासाठी अचूक इलेक्ट्रोड निवडू शकतो. आणि यामुळेच आपण जे काही बनवतो, मग ते मोठे पूल असोत किंवा आपली गाडी, ते सुरक्षित आणि मजबूत राहतं. गुणवत्ता आणि अचूकता जपण्यासाठी ही भाषा खूप गरजेची आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट कधीच विसरायची नाही, ती म्हणजे पहिले 2 आकडे. हे आकडे सर्वात महत्त्वाचे आहेत, कारण ते वेल्डच्या किमान ताकदीची हमी देतात. ते सांगतात की वेल्ड किती भार सहन करू शकेल. सुरक्षिततेच्या दृष्टीने यापेक्षा महत्त्वाचं काहीही नाही. तर आता तुम्हाला वेल्डिंग इलेक्ट्रोडची ही भाषा वाचता येते. हे शिकल्यानंतर एक विचार नक्कीच मनात येतो. आपल्या आजूबाजूला अशा अजून किती लपलेल्या भाषा असतील, नाही का? बारकोडपासून ते अगदी औषधांच्या नावांपर्यंत अनेक गोष्टींमध्ये असे कोड्स लपलेले आहेत जे फक्त उलगडण्याची वाट पाहत आहेत. विचार करून बघा.